नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती। आज आहे 31 ऑगस्ट, म्हणजेच चिंतामणीचं आगमन आहे आज। आणि आज मुंबईतलं सर्वात मोठं आगमन म्हणजे महाआगमन। आज लाखो भक्त चिंचपोकळीला येतील, कारण की आज 105वं वर्ष आहे त्यांचं चिंतामणीचं। आता आपण चाललोय ठाण्यावरून चिंचपोकळीला, तिकडेच बाईक वगैरे सगळी लावणार आहे आणि आज सगळे ढोलपथ वगैरे खूप काय असणार आहे। आपण दाखवू नक्कीच की काय प्रकारचं तिकडे ढोलपथक वाजवण वगैरे काय असेल ते। आणि ह्या वर्षीची चिंचपोकळीची मूर्ती कशी आहे तुम्हाला नक्कीच बघायला पण आवडेल आणि मला दाखवायला पण मला आवडेलच। चला मग आता आपण जाणार आहे बाईकनी, तो बाईकचे पण थोडेफार शॉर्ट्स आपण घेणार आहेत। भेटूया बाईकवरती घेतल्यानंतर। बोला गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, आता आपण परेलला आलेलो आहे आणि पहिली गोष्ट गाडी वगैरे सगळी लावली आणि आता आपण चाललोय पुढे चिंतामणीची इथे। आणि रस्त्यावर चालता आपल्याला एक मूर्ती दिसलेली आहे, एक अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे। 2024ची पहिलं आगमन म्हणजे चिंतामणीसाठी आपण आलेलो होतो आणि इकडे आज आपल्याला महाआगमन म्हणजे भरपूर साऱ्या मूर्त्या वगैरे बघायला भेटणार आहेत। तर अशाच मूर्त्या भरपूर मला बघायला भेटतीलच। त्याला आता हळूहळू पुढे जाऊया आणि चिंतामणीच्या आगमनाला जॉईंट होऊया। बोला गणपती बाप्पा मोरया। या वर्षीचं परेलचा राजाचं गणपतीचं डेकोरेशन आहे। बाहेरचा गेट मारलाय, अतिशय सुंदर असा जय मल्हारचा गेट मारलाय। समजेलच आतमध्ये काय असेल। यावर्षी आपले यूट्यूब फॅमिली पण जाईलच दर्शनाला। तर मी तर नसतो दरवर्षी गणपतीला इकडे, कारण की गावी असतो। तुम्ही नक्कीच सांगा कसं आहे ते। आता आपण पुढे चाललो आहे चिंचपोकळीच्या रोडला। गणपती पुढे गेलेला आहे, तर गणपतीच्या इथे जायचं आपण आणि जॉईन करायचं त्याला चिंतामणीला आपल्याला। चला मग पुढे जाऊया आणि भेटूया तुम्हाला। आपण मगाशी परेल वर्कशॉपच्या इकडे होतो, अतिशय खूप गर्दी आहे इकडे। आता आपण चाललोय पुढे चिंतामणीची इथे। माझ्यासोबत आले सौरभ, कारण की सौरभला पण मुंबईतलं सगळं काय माहिती आहे। त्याला बघितलं असाल की आपल्या गावच्या ब्लॉग वगैरे। आता आपण चाललोय चिंतामणीच्या आगमनाला। खूप गरम झालं आहे, फुल भिजलेलो आहे मी, कारण की मुंबई म्हणजे धावपळीचं जीवन हे खरंच आहे। जाऊया पटापट आणि पुढे चिंतामणीच्या आगमनाला जॉईन होऊया। बोला गणपती बाप्पा। आता आपण गणेश गल्लीची इथे आलेलो आहे आणि तुम्ही मुंबईची गर्दी बघू शकता। आज खूप प्रमाणात गणपती निघाले, त्यामुळे अख्खा मुंबई भरलेला आहे। आता अवतार बघू शकतो तुम्ही किती घामाने झालेला आहे, फुल घाम, फुल गर्दी आहे।
आता आम्ही लालबागपर्यंत पोहोचलो, तरी पण चिंतामणीचा गणपती अजून पुढे, म्हणजे आपल्याला किती लेट झालं आहे तुम्ही समजू शकता. तरी तुम्हाला मी चिंतामणीचा गणपतीच्या यावर्षीचं रूप नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दाखवणारच आहे, प्रयत्न नाही दाखवणारच आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा कारण की खूप मेहनत घेतो आहे. चला मग जाऊया चिंतामणीची इथे. लालबागच्या राजाचे प्रवेशद्वार. मी गर्दी चेक करा मित्रांनो, किती गर्दी आहे, किती प्रमाणात गर्दी आहे. आता आपण आलेलो आहे परेलला परत गाडी घ्यायला, कारण की आता आपण चालले पुन्हा एकदा ठाण्याला.
चिंतामणीला गेलो होतो, पण गर्दी खूप होती. थोडेफार व्हिडिओ काढले आहेत आपण. आणि मुंबईचे वेगळे पण गणपती आहेत ते पण काढलेले आहेत. आणि ह्या वर्षीचं आपलं पहिलं आगमन यूट्यूब लाईव्हमधलं आपलं पहिलं आगमन, यूट्यूबमध्ये अपलोड करण्यासाठी पहिलं आपलं आगमन आहे ते. चिंतामणी हा गणपती खूप अतिशय सुंदर होता. जगन्नाथ मंदिर, जगन्नाथ देवस्थान, तिकडचे सगळे देव आहेत त्या चिंतामणीच्या बॅक साईडला. ही सुंदर अशी मूर्ती आहे ही. आणि खूप गर्दी होती यावी, कारण की म्हणून लवकर निघालो, कारण की कामं पण आहे आपल्याला ठाण्याला. आणि गावी जायचे तर पावसाळ्यात डेकोरेशन पण आपण ठाण्यामध्येच बनवते. गरम पण खूप झाली, तुम्ही हालत बघू शकता की चेहरा कसा झाला आहे, डेंजर. आणि खूप साऱ्या मूर्त्या निघालेल्या आहेत. म्हणजे आज खऱ्या अर्थाने बोलू शकतो आपण की महाआगमन, मुंबईतलं महाआगमन म्हणजे ठाण्यामध्ये 40-50 मूर्त्या आज निघाल्या असतील. आज ट्रॅफिक पण मजबूत आहे मुंबईमध्ये. तर आपण जाऊया आता ठाण्याला परत. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा. बघितलं असेल, आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि कमेंटमध्ये प्रत्येकाने लिहा गणपती बाप्पा मोरया. भेटूया आपण नवीन अशाच गणपतीच्या अजून एका व्हिडिओमध्ये. चला, गणपती बाप्पा मोरया.